नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवरून राज ठाकरे संतापलेत। पक्षातील गटबाजीमुळे राज ठाकरे संतापल्याचं समजतंय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले। गटबाजी सुरू राहिली तर नाशिकची निवडणूक लढणार नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले। कालच्या पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी असा इशाराच दिलाय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किरण ताजणे आपल्या बरोबर आहेत। किरण, नाशिक मधल्या गटबाजीवरून राज ठाकरे संतापलेले दिसतात, काय अधिकची अपडेट? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता। त्याचं प्रमुख कारण म्हणजे अनेक नेते नाशिकमध्ये येऊन गेले होते आणि त्या पाठोपाठ राज ठाकरे येत आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उद्धव ठाकरे असतील आणि त्याच्यानंतर राज ठाकरे येत होते। यामागची पार्श्वभूमी देखील अशी आहे की मागील काळामध्ये नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची जी गटबाजी आहे त्यावरनं राज ठाकरे यांनी मागील दौऱ्यामध्ये देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले होते। पुढच्या वेळेला ही गटबाजी दिसता कामा नये अशा पद्धतीचा इशारा किंवा एक प्रकारे तंबी देखील म्हणूयात दिली होती। मात्र त्याचा कुठलाही परिणाम किंवा एकूणच त्यामध्ये काही बदल दिसलेला नाहीये आणि त्याचवरूनच राज ठाकरेंनी कालच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना यामध्ये खडेबोल सुनावलेला आहे। अशा पद्धतीची जर गटबाजी पुन्हा जर दिसली तर मी पुढील निवडणुका ज्या आहे नाशिक मधल्या त्या लढवणार नाही अशा पद्धतीचा इशाराच एक प्रकारे दिलेला आहे। एकूणच पदाधिकाऱ्यांची जी गटबाजी आहे त्या गटबाजीवरून राज ठाकरे संतापल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि याबाबतची माहिती आपल्याला पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमधील एका पदाधिकाऱ्याने दिलेली आहे। याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।